सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 3री व 4थी साठी क्रम ओळखणे हा बुद्धिमत्तेमधील घटक 8वा घेणार आहोत। यामध्ये जो उपघटक आहे संख्या मालिका तो आपण आज पाहणार आहोत आणि हा घटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या घटकामध्ये काय असते ते पाहूयात। तर या प्रकारात एक विशिष्ट क्रमाने बदल होत गेलेल्या संख्या दिलेल्या असतात। यामध्ये सम, विषम, पटीतील, पाढ्यातील अशा अनेक संख्या एका विशिष्ट सूत्राने दिलेल्या असतात। त्या विशिष्ट क्रम संबंधांचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी अपेक्षित संख्या शोधायची असते। म्हणजेच यामध्ये एक क्रम दिलेला असतो आणि या क्रमामध्येच एक प्रश्नचिन्ह दिलेले असते आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपण शोधायचे असते। त्या क्रमानुसारच ती पुढील संख्या येणे गरजेचे असते। तर चला हा घटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात। तर चला सुरुवात करूया। या घटकामध्ये एकूण 25 प्रश्न दिलेले आहेत। हे 25च्या 25 प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत व शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी विचारला जाणार आहे। तर चला याची सुरुवात करूयात। यामध्ये प्रश्न पहिला आहे आणि या प्रश्न पहिल्यामध्ये 7, 21, 35, 49 या संख्या आहेत। तर पुढील संख्या कोणती येईल असे विचारलेले आहे। तर यामध्ये पहा 7च्याच पाड्यातील संख्या आहेत। म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 म्हणजे 1 8 1 7च्या पाड्यातील संख्या आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4 आणि ही 63 संख्या ही पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। किंवा तुम्ही याला जर दुसरी क्लुप्ती लावायची असेल तर या सर्व 7 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत आणि यामधील 7 ने भाग जाणारी संख्या म्हणजेच 63 आहे। तर चला प्रश्न क्रमांक 2 पाहूयात आणि या 2 मध्ये काय आहे तर 179, 278, 377, 476 आणि या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे। आपण जर पाहिलं तर या संख्या प्रत्येक संख्या ही 99 ने वाढत आहे। म्हणजेच 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5 येणार आहे। तर 79, 78, 77, 76 आणि या ठिकाणी 75 येणार आहे। म्हणजे प्रत्येक संख्यामध्ये 99 मिळवत गेले तर पुढे 575 म्हणजे 476 मध्ये 99 मिळवले तर 575 येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 2। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। या तिसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलं तर पहा 3 5 7 11 त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि 19 असे दिलेले आहे। तर पहा 3 5 7 11 आणि प्रश्नचिन्ह आणि 19 येथून या सर्व मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्यामध्येच पुढील 11च्या पुढील म्हणजे 3च्या पुढील 5, 5च्या पुढील 7, 7च्या पुढील 11, 11च्या पुढील 13 ही मूळ संख्या आहे आणि 13च्या पुढे 17 आणि 19 याही मूळ संख्या आहेत। म्हणजे हा सर्व गट जो आहे तो मूळ संख्यांचा गट आहे आणि यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे। मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो। तर चला प्रश्न चौथा पाहू। यामध्ये काय आहे 4 9 16 म्हणजे या सर्व वर्ग संख्या दिलेल्या आहेत आणि यामध्ये 4 म्हणजे 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आणि या ठिकाणी 5 चा वर्ग येणार आहे। म्हणून 5 चा वर्ग 25 असतो। म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या ठिकाणी काय आहे 5व्या प्रश्नामध्ये पहा तर 11 16 21 आणि 26 तर इथे पाहिलं तर 11 आणि 5 16 असते, 16 आणि 5 21 असते, 21 आणि 5 26 असते। तर 26 आणि 5 किती येणार आहे 31 येणार आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील 6वा प्रश्न पाहूयात। यामध्ये काय आहे ते पहा तर 23 19 16 आणि 14 या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत।
आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहेत। या संख्यांकडे जर आपण पाहिलं तर आपणास यामधील फरक दिसतोय। 23 आणि 19 यामध्ये 4चा फरक आहे। 19 आणि 16 यामध्ये 3चा आहे। 16 आणि 14 यामध्ये 2चा आहे आणि 14 आणि प्रश्नचिन्ह यामध्ये 1चा, म्हणजे या ठिकाणी 13 असणे अपेक्षित आहे। आणि जर 13 येथे असेल तर तेही पर्यायामध्ये आहे। आपण चारही पर्याय पाहायचे आणि त्यानंतर जर त्यात 13 असेल तर आपण 13ला टिक मार्क करणार आहोत, कारण याचा उतरता क्रम 4, 3, 2 आणि 1 यानुसार त्याचा पर्याय क्रमांक 6चा येणार आहे 2। तर चला 7वा प्रश्न काय आहे पहा। या ठिकाणी 4, 6, 8, 10 हे सर्व 2च्या पाड्यातील आहेत। 4, 6, 8, 10 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 12 येणार आहे, म्हणजे 4, 6, 8, 10 आणि 12 या पद्धतीने हा क्रम तयार झालेला आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे। आपण ज्याही वेळेस येथे एखादी संख्या अशी धरत असेल तेव्हा आपण चारही पर्याय पाहणे गरजेचे आहे, कारण काही वेळा आपण जे डोक्यामध्ये घेतो येथे 2चाच गट असेल असे असेलच याची गॅरंटी नसते। काही वेळा तो बदलून सुद्धा असू शकतो किंवा काही वेळा येथील पर्याय 12 न देता वेगळाच कुठला तरी वेगळ्या क्लुप्तीने कोणत्या तरी येऊ शकतो, किंवा या ठिकाणी जर 14 दिले असेल तर सर्व 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून या 12च्या ऐवजी आपण या ठिकाणी 14 ही येऊ शकते। जर तेथे 12 जर पर्याय दिला नसेल आणि 14 दिला असेल तर आपण तो घेऊ शकतो, किंवा या सर्व समसंख्या आहेत आणि या ठिकाणी जर 15 दिले असते तर या सर्व समसंख्या आहेत, म्हणून येथे सुद्धा समसंख्या येणे गरजेचे, मग अशा वेळेस 20 या ठिकाणी येऊ शकते। परंतु येथे 2-2चा फरक आहे। 4, 6, 8, 10 आणि या ठिकाणी 12 येणार आहे, ते पर्यायामध्ये सुद्धा आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे 2। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। यामध्ये पहा 3.5 हे पॉइंट मधले गणित आहे। 3, 2.5, 2 म्हणजे 0.5 ने काय होत गेलेले आहे, कमी होत गेलेले आहे। येथे 1.5 येणार आहे, म्हणजे अर्धे कमी। आपण 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5 अशा पद्धतीने, तर इथं 1.5 म्हणजे 1.5 येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 2। तर चला पुढील 9वा प्रश्न घेऊयात। पहा या 9व्या प्रश्नामध्ये काय संख्यांचा क्रम दिलाय तोही आपण या ठिकाणी पाहू शकता। 1, 3, 5, 7 आणि यानंतर कोणती संख्या येईल पहा। या सर्व विषम संख्या आहेत। मूळ संख्या जर असल्या असत्या तर या ठिकाणी 2 सुद्धा दिले असते। जर या ठिकाणी 2 दिले असते तर या ठिकाणी 11 आले असते, परंतु या ठिकाणी 1, 3, 5, 7, 9 येणार आहे, कारण या सर्व विषम संख्या आहेत, म्हणून या ठिकाणी 9 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे। येथे जर 2 दिले असते यामध्ये तर निश्चितच या ठिकाणी 11 आले असते। का 11 आले असते तर या सर्व मूळ संख्या असल्या असत्या, परंतु येथे 2 न दिल्यामुळे या सर्व विषम संख्या आहेत आणि पुढची सुद्धा या 7च्या पुढची विषम संख्या 9 असल्यामुळे आपण या ठिकाणी 9 हा पर्याय घेतलेला आहे। तर चला प्रश्न क्रमांक 10वा पाहू। यामध्ये काय आहे 100, 81, 64, 49। आपण जर याकडे पाहिलं तर या वर्ग संख्या आहेत आणि सर्व आपणास 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणे सुद्धा गरजेचे आहे। तर पहा 100 हा 10चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे, 64 हा 8चा, तर 49 7चा, म्हणजे या ठिकाणी निश्चितच 6चा वर्ग 36 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। किंवा या सर्व वर्ग संख्या आहेत म्हणून पर्यायामधील सुद्धा एक वर्ग संख्या ही 36 आहे आणि याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे। तर चला पुढील संख्या पाहूयात। प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय आहे तर 37, 35, 33 आणि 31 या 2 ने कमी होत गेलेल्या संख्या आहेत, म्हणजे 37 मध्ये वजा 2 35, 35 वजा 2 33, 33 वजा 2 31 आणि 31 वजा 2 29 असते, म्हणून या ठिकाणी 29 चा पर्याय क्रमांक 3 येणार आहे। प्रश्न क्रमांक 12 काय आहे तोही आपण या ठिकाणी पहा, खूप सोपा आहे। 5, 10, 15, 20 म्हणजे 5चाच पाडा आहे। 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, म्हणजे या ठिकाणी 25 ही संख्या येणे अपेक्षित आहे आणि ती संख्या पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक आपण 1 घेतलेला आहे। तर 13वा प्रश्न खूप मोठ्या संख्या दिसतात परंतु उदाहरण तसे खूप किचकट
नाही. यामध्ये जर पाहिलं तर 301, 602, 903, 1204 आणि 1505 येणार आहे. हे काय येणार आहे तर 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 आणि 1 2 3 4 आणि 5 म्हणजे या सर्व संख्या 301 ने वाढत गेलेल्या आहेत. 300, 600, 900, 1200 आणि 1500 आणि यामध्ये 1 2 3 4 आणि पुढे 5 म्हणून 1505 येणार असल्यामुळे आपण याचा पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. तर चला प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. यामध्ये काय आहे. यामध्ये जर पाहिलं तर 54, 27, 45, 9 यामध्ये काय आहे तर पहा. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला या सर्व संख्यांना 9 ने भाग जातो. म्हणून यामधील जर पाहिलं तर 9 ने भाग जाणारी संख्या ही आहे 36. किंवा याला जर दुसरी जरी क्लुप्ती लावली तर यांच्या अंकांची बेरीज, यामध्ये जे अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज 9 येते. आपण जर या अंकांची बेरीज केली तर यामधील फक्त पर्याय क्रमांक 2 या संख्येतील अंकांची बेरीज 9 येणार आहे. तुम्ही जी क्लुप्ती लावाल त्या दोन्हीमध्ये 36च हे उत्तर येते आणि 36 या ठिकाणी पर्याय असल्यामुळे आपण या ठिकाणी 36 घेणार आहोत आणि याचा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर चला पुढील 15वा प्रश्न काय आहे. यामध्ये 7, 10, 13, 16 आपण जर याचा क्रम पाहिला तर या 3च्या टप्प्यातील संख्या आहेत. म्हणजे 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19 आणि 19 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला आहे. तर चला 16वा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात आणि 16व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही या ठिकाणी पाहूयात. पहा 16व्यामध्ये 36, 49, 64, 81. पहा 36 हा 6चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे, 64 8चा वर्ग आहे, तर 81 9चा वर्ग आहे आणि याच्या पुढे 10चा वर्ग 100 असणे अपेक्षित आहे. 100 जर पर्यायात असेल तर तोच आपण घ्यायचा आहे आणि 100 या ठिकाणी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर चला पुढील प्रश्नामध्ये काय आहे हेही आपण पाहूयात. यामध्ये जर आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 17 मध्ये 41, 43, 47 आणि प्रश्नचिन्ह. यामध्ये जर पाहिलं तर 41, 43, 47 या मूळ संख्या आहेत आणि याच्या पुढील मूळ संख्या जर पाहिली तर 49 नाही, 51 सुद्धा नाही, 53 म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही 53 मूळ संख्या आहे. 49 ला 7 ने भाग जातो तर 17 ने भाग जातो म्हणजे 17 त्रिक 51 आहे. तर यामधील शेवटची जी चौथी पर्याय आहे यामध्ये 53 ही मूळ संख्या आहे म्हणून आपण या ठिकाणी मूळ संख्या घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 18वा मला थोडा संदिग्ध वाटलेला आहे, तो आपण घेणार नाहीत. यानंतर डायरेक्ट आपण 19वा प्रश्न घेणार आहोत. तुम्हाला जर याचे उत्तर समजले असेल तर आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगावे आणि ते का उत्तर आहे हेही आपण या ठिकाणी कळवावे. तर चला प्रश्न क्रमांक 19 पाहू. यामध्ये काय आहे तर 33, 333, 3333 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1 1 3 वाढवत गेलेला आहे. तर याही ठिकाणी 1 3 म्हणजे इथे 4 3 आहेत, 5 3 असलेली संख्या म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. 20व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा. 20वा प्रश्न जर पाहिला तर 4, 6, 8 आणि प्रश्नचिन्ह आहे. तर यामध्ये काय झालेले आहे तर प्रत्येक संख्येमध्ये 2 ने वाढ झालेली आहे. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 आणि 8 आणि 2 10 म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1. कारण या ठिकाणी 2 2 ने वाढ होत गेलेली आहे. त्यापुढे 12, 12च्या पुढे 14 अशी पुढे पुढे वाढ होत जाईल. पण या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी क्रमाने जर घेतली तर ती 10 संख्या येणार आहे. पुढील संख्या पहा. या ठिकाणी फक्त 2च स्तर दिलेले आहेत आणि तुम्हाला तिसरा हुडकायचा आहे. 4 16, त्यानंतर 5 20 आणि पुढील काय आहे तर पहा. 4 ला 4 ने गुणले, 5 ला सुद्धा 4 ने गुणले. आता या ठिकाणी 6 ला सुद्धा 4 ने गुणणे अपेक्षित आहे म्हणजे 6 चोक 24 म्हणजे 6 आणि 24 हा क्रम येणे अपेक्षित आहे आणि तो क्रम आहे पर्याय क्रमांक 1 चा आणि त्यामुळे याचा आपण 6 आणि 24 हा क्रम घेतलेला आहे. कारण याही संख्येला 4 ने गुणलेले आहे, याही संख्येला 4 ने गुणलेले आहे,
येथे जर 4चा वर्ग दिलेला असेल तर इथं जर 5चा वर्ग दिला असता तर इथे 6चा वर्ग आला असता, परंतु या ठिकाणी 4 न गुणले आणि याही ठिकाणी 4 न गुणले, म्हणून आपण 6ला सुद्धा 4 नेच गुणलेले आहे. 6 चोक 24 म्हणजे 6 आणि 24, 6 आणि 24 तो क्रम पर्याय क्रमांक 1 चा आहे. तर प्रश्न क्रमांक 22 मध्ये काय आहे पहा, 7, 15 आणि 31 यामध्ये पहा काय केलेले आहे. तर 7, 15 आणि 31, 7च्या दुप्पट 14, 14 अधिक 1 15, 15च्या दुप्पट 30, 30 अधिक 1 31, 31च्या दुप्पट 62, 62 अधिक 1 63. म्हणजे या ठिकाणी काय केलेले आहे, हा क्रम तुमच्या लक्षात आले असेल. अगोदरच्या संख्येच्या दुप्पटमध्ये 1 मिळवलेले आहे, त्यानंतर त्या संख्येच्या दुपटीमध्ये 1 मिळवलेले आहे आणि येथे सुद्धा संख्येच्या दुपटीमध्ये 1 मिळवायचे आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 63 हा पर्याय क्रमांक 4 आहे. तर चला प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. यामध्ये काय आहे तर 65, 74, 83 हा जर क्रम पाहिला तर यामध्ये 9 हे अधिक आहे. 65 अधिक 9 74, 74 अधिक 9 83, 83 अधिक 9 92, म्हणजे या ठिकाणी 92 येणे अपेक्षित आहे आणि 92 जर पाहिजे असेल तर त्याचा पर्याय क्रमांक आहे 3. तर प्रश्न क्रमांक 24 काय आहे पहा, यामध्ये कोणता क्रम दिलेला आहे. 102, 203, 304 आणि या ठिकाणी 405 येणार आहे आणि 405 जर येणार असेल तर याचा पर्याय क्रमांक आहे 2, कारण यामध्ये 101 न काय होत गेलेली आहे, वाढ होत गेलेली आहे. म्हणजे 202 अधिक 101 बरोबर 203, 203 अधिक 101 बरोबर 304, 304 मध्ये 101 मिळवले की 405. अशा पद्धतीने याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा शेवटचा प्रश्न आहे, याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि ते उत्तर का आले आहे त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण द्यावे ही अपेक्षा आहे, जेणेकरून आपण माझा सर्व व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजला हे मला समजू शकेल. हा प्रश्न काय आहे 3, 5, 9, 17 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हच्या जागी पर्याय 1 33, पर्याय 2 34, पर्याय 3 35 व पर्याय 4 36 यापैकी कोणती संख्या येईल ते आपण कमेंट बॉक्समध्ये कळवावे. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.